पुढच्या बातमीकडे. तटकरे पटेल 22 आमदार घेऊन भाजपमधून लढणार आहेत. रोहित पवार यांनी हा खळबळजनक दावा केलाय. सुनील तटकरे यांचा रोहित पवार यांच्यावर पलटवार. रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं तटकरेंनी म्हटलंय. तर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळेला इच्छुक होते. त्याने आमच्या निष्ठेच्या, आमच्या पुरोगामी विचाराचं काही गप्पा मारण्याचं काही कारण नाही. त्यांचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. त्याने आपलं स्वतःचं बोर्ड, आपलं स्वतःचं जे काही चाललंय ते तपासावं. आम्ही आमच्या हिमतीने आहोत. महायुती बळकट करण्याचं आमचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून बुद्धिभेद पसरण्याचा फंदा अलीकडच्या कालावधीमध्ये काय लोक करतायत, तो त्यांच्याजवळ त्यांना लक्षात होईल.